Hello friends, today we will see the remaining part of our topic how to CC and BCC properly. ईमेल पाठवताना त्याची एक कॉपी ही CC आणि दुसरी कॉपी BCC म्हणून आपण एक वेगळी करू शकतो. CC म्हणजे द कार्बन कॉपी, म्हणजे आपल्याच ईमेलची ही दुसरी नक्कल किंवा एक डुप्लिकेट कॉपी म्हणून CCकडे पाहिलं जातं. तसंच BCC म्हणजेच ब्लाइंड कार्बन कॉपी हे देखील त्याच पद्धतीत काम करतं. अँड दिस टूल्स आर व्हेरी ट्रिकी. अनेक ट्रिक्स आहेत जे आपण ईमेल एखाद्याला पाठवतो त्याचा रेकॉर्ड आपल्याकडे ठेवण्याचं. समटाइम्स दे आर यूजफुल बट इफ यूज्ड इम्प्रॉपरली दे कॅन बी प्रॉब्लेमॅटिक. बऱ्याचशा वेळेला हे फार यूजफुल ठरतं आपल्या कामासाठी, परंतु याचा जर गैरवापर झाला तर मात्र हे प्रॉब्लेम क्रिएट करू शकतं. सी द नेक्स्ट पार्ट. रीड फॉलोइंग सॅम्पल ईमेल फॉर्मॅट अँड प्रिपेअर युअर ओन. खाली एक आपल्याला सॅम्पल ईमेल फॉर्मॅट दिलेला आहे आणि त्याचा वापर करून आपल्याला स्वतःचा एक ईमेल फॉर्मॅट तयार करायचा आहे. सी द सॅम्पल ईमेल फॉर्मॅट. Please see in your textbook because sometimes this image is not very clearly visible to you. Okay, see the page number 108, sample email format. See the first, there is two means sender's email address. त्या ठिकाणी आपल्याला ज्याला ईमेल करायचा आहे त्याचा ईमेल ॲड्रेस हे आपल्याला मेन्शन करायचं आहे. देन सब्जेक्ट लाईन, विषय, कुठल्या विषयी आपण ईमेल करत आहोत तो विषय इथं आपल्याला मेन्शन करायचा आहे. सी द सब्जेक्ट, इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट. इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट याविषयी आपण इन्व्हिटेशन हे आपण पाठवत आहोत, हा आपला विषय आहे, हा सब्जेक्ट आहे. सी देन सॅल्युटेशन, डिअर मॅडम और सर. ह्या सॅल्युटेशन आहे, समोरच्या व्यक्तीनुसार हे आपल्याला सॅल्युटेशन हे वापरावं लागतं. फर्स्ट देन इंट्रोडक्टरी पॅराग्राफ और द फर्स्ट पॅराग्राफ. वी वुड लाईक टू टेल यू हाऊ मच वी ॲडमायर युअर वर्क ऑन स्क्रीन अँड हाऊ मच वी अप्रिशिएट यू ॲज अ पर्सन ऑफ स्क्रीन. द रेकग्नायझेशन अँड पॉप्युलॅरिटी यू हॅव रिसिव्ड इज व्हेरी वेल डिझर्व्ड. यू आर अ यूथ आयकॉन इन द ट्रू सेन्स. आणि जी ऑनस्क्रीन आणि ऑफस्क्रीन जी तुमची इमेज आहे ती खरंच आमच्यासाठी ॲडमायरेबल आहे. त्याचबरोबर तुम्ही प्रसिद्धी, जे ओळख, जी तुमची इमेज तुम्ही निर्माण केलेली आहे, खरेच तुम्ही त्यासाठी पात्र आहात आणि तुम्ही यूथ आयकॉन देखील आहात. फर्स्ट पॅराग्राफमध्ये हे मेन्शन केलेलं आहे. इन द सेकंड पॅराग्राफ और द मिडल पॅराग्राफ, सी. We therefore invite your guest's presence as the chief guest for our annual function May 19, scheduled on Friday, December 20 on our college grounds. आणि यामुळेच आम्ही तुम्हाला आमच्या ॲन्युअल डे या फंक्शनसाठी इन्व्हाइट करत आहोत आणि तुमची उपस्थिती ही आमच्यासाठी खूप प्रार्थनीय आहे. आमचा जो May 19 हा ॲन्युअल डे फंक्शन आहे, जो की आम्ही फ्रायडे December 20 या दिवशी ठेवलेला आहे कॉलेज ग्राउंडवरती. या दिवशी तुम्हाला आम्ही इन्व्हाइट करत आहोत. सी द कन्क्लुडरी पॅराग्राफ, समारोपाचा भाग. आय एम शुअर युअर प्रेझेन्स विल इन्स्पायर आवर यंग स्टुडंट्स. आणि मला खात्री आहे की तुमची जी उपस्थिती इथं लाभणार आहे ती आमच्या मुलांसाठी नक्कीच इन्स्पिरेशन ठरेल. मेनी ऑफ whom look forward to acting as a career in their future. आणि त्यापैकीच काही जण हे ॲक्टिंग ॲज अ करिअर म्हणून भविष्याकडे ते पाहत आहेत. प्लीज फाइंड अटॅचमेंट और प्लीज फाइंड अटॅच्ड द इन्व्हिटेशन कार्ड. पहा, जी इन्व्हिटेशन कार्ड आहे त्याची सॉफ्ट कॉपी ही त्यांनी अटॅचमेंट केलेली आहे, ईमेलसोबत ती जोडलेली आहे.
लुकिंग फॉरवर्ड युअर फेवरेबल रिप्लाय. आणि तुमच्याकडून प्रतिसादाची आम्ही वाट पाहतोय. फेवरेबल रिप्लाय. थँकिंग यू, इथं धन्यवाद त्यांनी व्यक्त केलेला आहे, आभार व्यक्त केलेला आहे. हे देखील प्रत्येक ईमेलमध्ये, प्रोफेशनल ईमेलमध्ये किंवा फॉर्मल ईमेलमध्ये हे आपल्याला मेन्शन करणं आवश्यक आहे. देन युअर सिन्सिअरली स्मिथा और स्मिथ वाज द प्रिन्सिपल झेनिथ कॉलेज बांद्रा वेस्ट मुंबई 50. पहा इथं त्यांनी नेम, डेजिग्नेशन, ॲड्रेस इथं मेन्शन केलेलं आहे. आपल्याला देखील आपल्या मेलमध्ये ह्या गोष्टी मेन्शन करणं आवश्यक आहे. हे होतं ईमेल कशा पद्धतीत पाठवायचा, सॅम्पल ईमेल फॉर्मॅट. मग आता असा ईमेलला रिप्लाय कसा द्यायचा तो आपल्याला खाली पाहायचा आहे. सी, मग हे ईमेल मिळाल्यानंतर रोहिणी किंवा रोहित चोप्रा यांचा काय रिप्लाय आहे तो पहा. देन सी, सब्जेक्ट RE मीन्स रिप्लाय. इन्व्हिटेशन फॉर ॲन्युअल डे इव्हेंट याचा रिप्लाय. डिअर मॅडम और सर, I have received the invitation letter asking me to be the chief guest for May 19, which is scheduled on Friday, December 20th. आणि मला तुम्ही पाठवलेलं इन्व्हिटेशन कार्ड हे मिळालेलं आहे किंवा इन्व्हिटेशन मला ते मिळालेलं आहे. अँड पहा, आय वॉन्ट टू थँक यू फॉर युअर काइंड वर्ड्स. आणि तुम्ही जे माझ्याप्रती शब्द वापरलेले आहेत त्याबद्दल मी तुमचे आभार व्यक्त करते. आय एम इंडीड व्हेरी हॅपी टू इन्फॉर्म यू दॅट आय विल रिमेन प्रेझेंट फॉर द इव्हेंट. आणि मला देखील तुम्हाला सांगताना आनंद होतो आहे की मी तुमच्या कार्यक्रमासाठी नक्कीच उपस्थित राहील. आय लुक फॉरवर्ड टू सीइंग यू व्हेरी सून. नक्कीच लवकरात लवकर आपण प्रत्यक्ष भेटण्यासाठी मी देखील आतुरतेने वाट पाहत आहे. देन थँकिंग यू, इथं देखील थँकिंग किंवा आभार व्यक्त केलेले आहेत. युअर सिन्सिअरली रोहित और रोहिणी चोप्रा, आपलं नाव तिथं त्यांनी मेन्शन केलेलं आहे. अशा पद्धतीत हा ईमेल हा आपल्याला पाठवावा लागतो आणि त्याचा रिप्लाय या पद्धतीत आपल्याला द्यावा लागतो. इन दिस वे we have seen how to write email or how to compose email. In the age of globalization, in the age of technology, emails are playing very vital role to communicate one people to another, from one city to another city or in the world. कुठेही आपण कशाही पद्धतीमध्ये ईमेल मोबाईलच्या माध्यमातून असेल, कम्प्युटर्सच्या माध्यमातून असेल, लॅपटॉपच्या माध्यमातून असेल, हे आपण ईमेल हे फंक्शन हे ऑपरेट करू शकतो आणि आपलं कम्युनिकेशन हे अधिकाधिक चांगल्या पद्धतीत आपण ते करू शकतो. सी द नेक्स्ट पार्ट. सी, वी हॅव लर्न्ड हाऊ टू कंपोज ईमेल्स. इन द प्रेझेंट एज, applications for job are expected to be sent through emails. For such purposes, preparing a biodata, CV or resume is required. आणि ईमेल कसा कंपोज करायचा हे तर आपण पाहिलंच, परंतु त्याचबरोबर आजच्या युगामध्ये, आजच्या काळामध्ये आपल्याला जॉब ॲप्लिकेशन हे ईमेलच्या माध्यमातून पाठवावे लागतात. आणि मग त्यासाठी बायोडाटा, CV, रिझ्यूम हे तयार करणे हे देखील फार महत्त्वाचं आहे. सी हाऊ टू प्रिपेअर बायोडाटा, CV और रिझ्यूम. मग कशा पद्धतीत हे करायचं हे आपण पाहू. फर्स्ट, रिझ्यूम. सी, रिझ्यूम इज अ फ्रेंच वर्ड मीनिंग समरी. रिझ्यूम हा एक फ्रेंच शब्द आहे, फ्रेंच भाषेतून तो आलेला आहे आणि त्याचा अर्थ होतो समरी. A resume is ideally a summary of one's education, skills and employment when applying for a job. आणि मग हे रिझ्यूम काय आहे तर ती एक समरी आहे, सारांश आहे
एखाद्याच्या शिक्षणाचा, त्याच्याकडे असलेल्या कौशल्यांचा किंवा त्याच्या एम्प्लॉयमेंटचा, नोकरी संदर्भातला तो एक सारांश आहे, जो की तो सारांश नवीन जॉब सर्च करण्यासाठी तो वापरत असतो. अ रिझ्यूम डज नॉट लिस्ट आउट ऑल डिटेल्स ऑफ अ प्रोफाईल. आणि रिझ्यूममध्ये मात्र कधीच ज्या सर्व काही डिटेल्स असतील, सविस्तर तुमची काही माहिती असेल, ही कधीच इन्क्लूड केलेली नसते. बट ओनली सम स्पेसिफिक स्किल्स कस्टमाइज्ड टू द टार्गेट जॉब प्रोफाईल. त्यापेक्षा त्यामध्ये जी की ज्या नोकरीसाठी, ज्या जॉबसाठी तुम्ही अप्लाय करत आहात, त्यासाठी जी लागणारी कौशल्य आहेत, जे टार्गेट स्किल्स आहेत, जे टार्गेट आहे, त्यासाठी जे कौशल्य आवश्यक असतात, त्या कौशल्याचं वर्णन किंवा तशी इन्फॉर्मेशन ही ह्या रिझ्यूममध्ये दिलेली असते. इट thus is usually 1 or at the most 2 pages long. आणि युजली रिझ्यूम हा 1 किंवा 2 पेजेस जास्तीत जास्त लांब असू शकतो किंवा तो मोठा असू शकतो. अ रिझ्यूम इज युजली रिटन इन द थर्ड पर्सन टू गिव्ह इट अन ऑब्जेक्टिव्ह अँड फॉर्मल टोन. तो एका तृतीय माणसाने तो लिहिलेला असतो, ज्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह, उद्दिष्ट आणि फॉर्मल टोन ही वापरले जातात. अशा पद्धतीत रिझ्यूम हे आपलं काम करतं.